बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलिनीकरणाचा दावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीत मोठा राजकीय संघर्ष पेटलाय। या राजकीय घडामोडींना ऑपरेशन टायगर असं नाव दिलं जातं। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे संसदीय नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै 2026 रोजी खासदार संजय दिना पाटील यांच्यासह सर्व 6 बंडखोर खासदारांना कायदेशीर पत्र पाठवलंय। या पत्रातून ठाकरे गटानं या खासदारांच्या विलिनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या मशाल या अधिकृत चिन्हावर एकूण 9 खासदार निवडून आले होते। त्यापैकी खालील 6 खासदारांनी जून 2026 मध्ये संसदीय पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवून बंड पुकारलं। या 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अर्ज करत ठाकरे गटाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरण झाल्याचा दावा केला। पक्षातील 2/3 खासदारांनी ही भूमिका घेतल्यानं याला ऑपरेशन टायगर असं म्हटलं जातंय। अरविंद सावंत यांनी पाठवलेल्या पत्रात भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 4चा स्पष्ट उल्लेख करत बंडखोरांचा दावा कसा बेकायदेशीर आहे हे स्पष्ट केलंय। विलिनीकरणाचा अधिकार नाही। विलिनीकरण हे मूळ राजकीय पक्षाचं असतं, केवळ विधिमंडळातील किंवा संसदेतील गटाचं नाही। मूळ पक्षाच्या सक्षम नेतृत्वानं निर्णय घेतल्याशिवाय खासदार स्वतःहून विलिनीकरणाचा दावा करू शकत नाहीत। ठाकरेंची मंजुरी नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारच्या विलिनीकरणाला मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे हा दावा घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे। जनादेशाचा अवमान, संबंधित खासदारांचा विजय हा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आणि पक्षाच्या अधिकृत चिन्हामुळे झालाय, त्यामुळे निवडून आल्यानंतर दुसऱ्या गटात जाणं हा मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा थेट अपमान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत। ऑपरेशन टायगरच्या मोठ्या यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जाणार असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। एकनाथ शिंदे आज मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर थेट दिल्लीकडे रवाना होणार आहेत अशी चर्चा आहे। त्यांच्यासोबत ठाकरे गटातून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले 6 खासदारही असणार असून हे सर्वजण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची भेट झाली होती। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली होती। त्यामुळे एकनाथ शिंदेंचा हा दौरा आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे। उद्धव ठाकरे गटातून बंडखोरी करून 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाला आहे। या पक्षप्रवेशामुळे आता शिवसेनेच्या एकूण खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे। संसदेत सर्वाधिक खासदार असणारा महायुतीमधील शिवसेना हा आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। खासदार संख्या वाढल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचे राजकीय वजन प्रचंड वाढले आहे। याच पार्श्वभूमीवर आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या पदरात महत्त्वाची मंत्रिपदे पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरे गटातून आलेले 6 खासदार सुद्धा अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। या भेटीत ते मतदारसंघातील विकास कामासंदर्भात चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली। मात्र आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आलंय। पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे। या घडामोडींमुळे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीबाबत काही तांत्रिक आणि घटनात्मक मुद्दे उपस्थित केलेत। 28 जानेवारीला अजित पवार यांच्या निधनानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या सुधारित घटनेनुसार नवीन अध्यक्ष निवडेपर्यंत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अध्यक्षांचे सर्वाधिकार होते। कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सर्वाधिकार असताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली। 26 फेब्रुवारीला बैठक बोलवण्यासाठी 18 फेब्रुवारीला जे पत्र निवडणूक आयोगाला दिलं त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची संमती घेण्यात आली नव्हती। त्यामुळे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा सिंह यांनी केलाय।
या वाढत्या वादावर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले की सुनेत्रा पवार यांनी पाठवलेल्या नोटिशीशी माझा कुठलाही संबंध नाही. या नोटीसला फार महत्त्व देण्याचं कारण नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरूनच झाली असं पटेल यांनी स्पष्ट केलं. मात्र पक्षातील सद्यस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढणं गरजेचं आहे. त्यासाठी पक्षात काही सुधारणा आवश्यक आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाचा सुळसुळाट रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन FDA आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुटखा माफियांची नवी कार्यपद्धती आणि राज्यातील दूध भेसळीच्या धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकला. स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका असे आवाहन करत त्यांनी माफिया आणि भेसळखोरांना कडक इशारा दिला आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुंडे यांनी गुटखा बंदीची अंमलबजावणी, गुटखा माफियांचे जाळे, दूध भेसळ आणि अन्न सुरक्षेसंदर्भातील कायद्यांची माहिती दिली. तुकाराम मुंडे म्हणाले की महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर 2012 पासून बंदी आहे. मात्र गुटखा माफियांनी आपली कार्यपद्धती बदलली असून त्यांनी उत्पादन केंद्रे राज्याबाहेर हलवली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बंदी असली तरी शेजारच्या राज्यातून गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की गुटखा माफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत कारवाई सुरू झाल्यानंतर या टोळ्यांनी आपले जाळे राज्याबाहेर विस्तारले. त्यामुळे पुरवठ्याचे स्रोत बदलले असले तरी बेकायदेशीर व्यापार सुरूच असल्याचे त्यांनी नमूद केले. गुटखा विक्री प्रकरणी लहान टप्प्यावर कारवाई होताना दिसते, मात्र मोठ्या कंपन्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. यावर उत्तर देताना मुंडे म्हणाले की संबंधित कंपन्या राज्याबाहेरून संपूर्ण साखळी चालवत आहेत. मात्र आता अशा कंपन्यांच्या मालकांनाही थेट गुन्ह्यात आरोपी केले जात असून त्यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल नोंदवले जात आहेत. पूर्वी मोठ्या ट्रकद्वारे गुटख्याची वाहतूक केली जात होती, मात्र तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी आता तस्कर चारचाकी वाहनांचा वापर करू लागल्याचे मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे कारवाईची पद्धतही बदलावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर विशेषतः लाडकी बहीण योजनेतील कथित गैरव्यवहारावर सडकून टीका केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि जयंत पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी शिवसेनेची बाजू स्पष्ट केली. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर राऊत यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या योजनेसाठी 14,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले, ज्यामध्ये तब्बल 92 लाख बोगस लाभार्थी असल्याचा दावा राऊत यांनी केला. कोणतीही KYC किंवा छाननी न करता 29,000 पुरुष आणि 4,500 सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेतलाय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मत विकत घेण्यासाठी सरकारी पैशांचा केलेला हा सुमारे 3,515 कोटी रुपयांचा अपहार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विद्यार्थ्यांसाठी योजना नाही, आश्रमशाळांना निधी नाही, दिव्यांगांचे पैसे अडकलेत आणि तुम्ही 3,515 कोटी रुपये मतं विकत घ्यायला लुटता. हे तुमच्या बापाचे पैसे आहेत का, असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला. हा पैसा कसा वसूल करणार असा सवाल करत राऊत यांनी तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळावर तसंच तत्कालीन मुख्य सचिव, अर्थ सचिव आणि महिला आणि बालकल्याण सचिव यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या अधिकाऱ्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून या पैशांची वसुली व्हायला हवी असं ते म्हणाले. या प्रकरणी शिवसेना राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठवणार असून गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा निकाल विलंब न लावता लावावा अशी मागणी केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. मुलाच्या हत्येनंतर कुटुंबाला झालेल्या त्रासाची व्यथा त्यांनी पत्रातून मांडली आहे. राखी अग्रवाल यांनी पत्रात म्हटले आहे की प्रत्येक आईप्रमाणे त्यांनाही आपला मुलगा संसार करताना आणि आयुष्यात प्रगती करताना पाहण्याची इच्छा होती. मात्र त्याऐवजी त्यांना मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले. मुलाच्या हत्येनंतर घरातील प्रत्येक कोपरा त्याच्या आठवणींनी भरलेला असून त्याची खोली, कपडे आणि छायाचित्रे पाहून त्यांना तीव्र दुःख होते असे त्यांनी नमूद केले. पत्रात त्यांनी आणखी एक बाब मांडली. केतनच्या मृत्यूनंतर अवघ्या 20 दिवसात त्यांचे सासरेही नातवाच्या दुःखातून सावरू न शकल्याने निधन पावले. त्यामुळे अल्पावधीतच कुटुंबाने 2 पिढ्या गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
मी कोणतीही विशेष सवलत किंवा सहानुभूती मागत नाही. माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी आणि प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय लवकर मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. केतन हा केवळ एक गुन्ह्याची नोंद नसून तो कोणाचा मुलगा, नातू आणि भाऊ होता अशी आठवणही त्यांनी करून दिली. पत्राच्या शेवटी दररोज मी केतनच्या छायाचित्रासमोर उभी राहून त्याला सांगते की बेटा, तुझ्यासाठी मी अजूनही लढत आहे. एक दिवस तुला न्याय मिळाला असे सांगण्याचीच माझी प्रार्थना आहे. अशा शब्दात त्यांनी आपला न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ऐतिहासिक फुटीनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधानभवनात झालेल्या एका गुप्त बैठकीनं या चर्चांना उधाण आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शरद पवार गटाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीची आतली माहिती आता समोर येते. पक्षाचे एकूण 10 आमदारांपैकी 9 आमदार या बैठकीला उपस्थित होते. जयंत पाटील यांनी या सर्व आमदारांची मतं आणि मतदारसंघातील अडचणी जाणून घेतल्या. बैठकीत बहुतांश आमदारांनी भाजप आणि एनडीए सोबत जाण्याचा कल दर्शवलाय. मात्र यामध्ये एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील न होता थेट भाजप प्रणित एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम करावं अशी गळ आमदारांनी जयंत पाटलांना घातली आहे. मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी मिळणारा शासकीय निधी आणि आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय यश मिळवण्यासाठी सत्तेसोबत जाणं आवश्यक असल्याचं मत या आमदारांनी मांडलंय. या संपूर्ण घडामोडींमध्ये आमदार रोहित पवार यांनी या बैठकीपासून स्वतःला अलिप्त ठेवलं होतं. भाजप किंवा एनडीए सोबत जाण्यास रोहित पवार यांचा तीव्र विरोध असल्याचं समजतंय. बैठकीनंतर रोहित पवारांनी सर्व आमदारांशी फोनवरून संपर्क साधून त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या या भूमिकेनंतर आता अंतिम निर्णय घेण्यासाठी चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेलाय. जयंत पाटील यांनी आमदारांना सांगितलं की मी या सर्व आमदारांची भावना आणि निरोप पक्षप्रमुख शरद पवारांपर्यंत पोहोचवेन. सूत्रांच्या माहितीनुसार या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी स्वतः शरद पवार लवकरच आमदार आणि खासदारांची एक संयुक्त बैठक बोलवणार आहेत, ज्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट होईल. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली तरी पक्षातील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या निवडीला कायदेशीर नोटीस बजावत थेट आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनात मैदानात उतरत पक्षातील विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीच राहतील, विरोध करणारा सच्चिदानंद बाबा कुणाच्या जीवावर नोटीस पाठवतोय हे शोधावेच लागेल, असे म्हणत मिटकरींनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून पक्षातील अंतर्गत विरोधकांचा अतृप्त आत्मे असा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळत आहे आणि या नेतृत्वाची वाटचाल अजित पवारांच्या विचारांवर उत्तम सुरू आहे. मग हे पक्षातील अतृप्त आत्म्यांना कसे सहन होईना बरे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला पक्षातूनच विरोध होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपल्या ट्विटमध्ये पुढे बोलताना मिटकरी यांनी अत्यंत सूचक इशारा दिला आहे. जर या प्रकरणाचे झारखंड कनेक्शन महाराष्ट्रात निघाले तर अजितदादांचे तळागाळातील कार्यकर्ते या झारीतील शुक्राचार्यांना तळागाळात नेऊन टाकतील, हे अधोरेखित करून ठेवा. होय, राष्ट्रीय अध्यक्षच, अशा शब्दात त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.